कोणाशीही युती नाही, स्वबळावर 225 ते 250 जागा लढणार, कोणत्याही परिस्थितीत सत्तेत बसणार राज ठाकरे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024साठी रणशिंग फुंकलंय. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज ठाकरे यांनी आज सलग दुसऱ्या दिवशी सकाळी मनसे नेत्यांकडून प्रत्येक मतदारसंघाचा आढावा घेतला. हा आढावा घेतल्यानंतर राज ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलंय. मनसे 225 ते 250 जागा लढणार आहे आणि यावेळेला मनसेचे पदाधिकारी काहीही करून सत्तेत बसवणारच, हे घडणार आहे असा शब्द राज ठाकरे यांनी यावेळी पदाधिकाऱ्यांना दिलाय. ते मुंबईत बोलत होते. आज खूप पाऊस पडतोय, त्यामुळे अनेक जण येऊ शकलेले नाहीत. गेले 20-25 दिवस परदेशात होतो. अमेरिकेतील महाराष्ट्र मंडळाने मला बोलवलं होतं. तिथेही इंटरव्ह्यू झाला. तिथे एक मुलगा येऊन मला भेटला आणि तो म्हणाला माझ्या हॉटेलमध्ये चला. आग्रह केला. मला म्हटलं तुमची भाषणं ऐकून मला लहानपणापासून मी प्रेरणा घेत आहे आणि अमेरिकेत हॉटेल सुरू केलं आहे. तिकडे जाऊन मी खरंच थक्क झालो. तिकडे 1.5 ते 2 तासाचं वेटिंग होतं. असंख्य लोक मला तिकडे भेटले. कॅनडा आणि अमेरिकेत 5 तलाव आहेत. ते अवकाशातून दिसतात. त्यात नायगारा फॉल्स दिसतो. मुबलक पाणी तिकडे असून कागदाचा वापर करतात. आपल्याकडे पाण्याचा तुटवडा असूनही वारेमाप पाणी वापरलं जातं. राज्य सरकार आणि केंद्र सरकारने काही गोष्टीत बदल करायला हवा. मराठवाड्याचा एक दिवस वाळवंट होईल. बेसुमार जंगलतोड सुरू आहे. अनेक हजारो एकरात तोड सुरू आहे. आपल्या काही गोष्टी आपण सुधारणा करणं गरजेचं आहे. होळी आली की सांगतो जंगल तोडू नको. आपण मुळात धर्माकडे पाहिलं पाहिजे. लाकडाचा उपयोग स्मशानात होतोय. या सुधारणा होणं गरजेचं आहे. काही गोष्टी आपल्याला बदलाव्या लागतील. ज्यांच्याकडे जंगलं आहेत ते लोक पुरत आहेत. राज्य सरकारने विद्युत स्मशानभूमी वाढवल्या पाहिजेत असंही राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आणि आमच्याकडची जंगल तोड ही सगळ्यात मोठ्या प्रमाणावरती होते. ती जात आहेत कुठे लाकडं ही पण पाहणं गरजेचं आहे. पण मला असं वाटतं राज्य सरकारने केंद्र सरकारने या विद्युत दाहिन्यांचं प्रमाण सगळ्यात जास्ती वाढवलं पाहिजे. त्याशिवाय होणार नाही ही गोष्ट, थांबणार नाही ही गोष्ट. आपण भविष्यात येणाऱ्या पुढच्या पिढ्यांसाठी आपण काय वाढून ठेवतो, काय करून ठेवतो. पण आमच्याकडे ह्या मूळ गोष्टींकडे लक्ष द्यायला, पाण्याच्या प्रश्नावरती, आरोग्याच्या प्रश्नावरती, नोकरीच्या प्रश्नावरती आमच्याकडे वेळ नाहीये. आमच्याकडे काय चालू आहे? लाडकी बहीण लाडका भाऊ. लाडकी बहीण आणि लाडका भाऊ एकत्र आले असते, दोन्ही पक्ष टिकले असते. योजना कशाला पाहिजे त्याच्यासाठी? बहिणीला 1,500 रुपये देणार आणि काहीतरी असंच आहे ना, 1,500 रुपये महिन्या वगैरे आहेत का पैसे मुळात राज्य सरकारकडे? रस्त्यावरचे खड्डे बुजवायला नाही आहेत. हे इथून कुठचे खड्डे बुजवणार आहेत? आज तुम्हाला या सगळ्या आजच्या बैठकीला बोलवण्याचं कारण, महत्वाचं कारण म्हणजे हे सगळे जे सर्वे बिर्वे असतात ना, कोणाकडे ह्यांच्याकडनं सर्वे करून घ्या, त्याच्याकडनं सर्वे करून घ्या, याच्याकडनं ते किती फिरतात, काय फिरतात आपल्याला माहित नाही. आणि म्हणून मी पक्षामधली एक 4-4, 5-5 जणांची एक टीम केली. तुम्हाला कधी जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्षांना कधी माहिती नसेल, ते तुमच्या जिल्ह्यांमध्ये, तालुक्यांमध्ये येऊन गेले. तिथे त्यांचा सर्वे झाला. ते सगळ्या लोकांशी विचारपूस करून झाली, पत्रकारांशी झाली, इतर लोकांशी झाली, सगळ्यांशी झाली. पहिला सर्वे त्यांचा आला आपल्याकडे. आज मी तुम्हाला बोलवण्याचं कारण म्हणजे आता ते परत एक 4-5 दिवसासाठी येत आहेत त्या जिल्ह्यामध्ये, तेव्हा तुम्हाला भेटतील. काय मूळ परिस्थिती आहे ती नीट समजून सांगा. काय नीट परिस्थिती आहे याच्या नीट त्याचं आकलन करा. काय गोष्टींचं गणित घडू शकतं, काय गोष्टी होऊ शकतात याचा नीट विचार करा. आणि मी तुम्हाला खरंच सांगतो, निवडून येण्याची कपॅसिटी असलेले, तयारी असलेले अशा लोकांनाच तिकीट दिली जातील. तिकीट मिळालं की मी पैसे काढायला मोकळा असल्या कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही. कोणालाही तिकीट दिलं जाणार नाही. तुम्ही जे बोलाल, तुम्ही जे सांगाल, जे आपले जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, आज अनेक लोक येऊ शकले नाहीत पावसामुळे, पण जे जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहर अध्यक्ष जे कोणी आहेत, जी माहिती आहे ती नीट प्रामाणिकपणे द्या.
कारण तुम्ही दिलेली माहिती देखील चेक केली जाणार. कारण येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आपले सर्व पदाधिकारी आपले लोक मला सत्तेत काही करून बसवायचे आहेत, काहीही करून. अनेक लोक हसतील, हसू देत, काही मला काही हरकत नाही त्याला, पण ती गोष्ट घडणार म्हणजे घडणार. सगळेच जण आम्ही त्या तयारीने लागलेलो आहोत. तुमच्यापर्यंत ही सगळी लोक येतील आणि मग त्याच्यानंतर युती होईल का, आपल्याला कोणत्या जागा मिळतील, असला कोणताही विचार मनामध्ये आणू नका. जवळपास 250 ते 250 जागा आपण लढवणार आहोत. तुम्ही किती मोठ्याने घोषणा दिलीत याचा अर्थ तुमची वर्णी लागेल असं समजू नका. कळलं का? कुठच्याही तुम्ही भ्रमात राहू नका. या सगळ्या गोष्टी अंतिम चेक केल्या जाणार आणि त्याच्यानंतरच या गोष्टींचा निर्णय होणार. त्याच्यामुळे ही सर्व मंडळी ज्या वेळेला या टीम्स येतील, तुम्हाला फोन करतील, तुम्हाला भेटतील, बोलतील तुमच्याशी, आणि त्याच्यानंतर जो काही माझ्याकडे येईल, जो सर्वे येईल, जे काही माझ्याकडे तुमचं चिंतन येईल, मनन येईल, त्याच्यानंतर त्यानुसार पावसा पाण्याचा जरा थोडासा विचार करून, पण जवळपास 1 ऑगस्ट पासून माझा दौरा मी महाराष्ट्राचा सुरू करतोय. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.